विद्यार्थी मित्रांनो, MHT-CET फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कमी मार्क्स आलेत तर अजिबात घाबरू नका. हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच बनवतोय आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की तुम्हाला जर कमी मार्क्स आले असतील तर तुमच्या पुढे नक्की काय काय ऑप्शन्स आहेत. कोणता एक बेस्ट पाथ ठरू शकतो तुमच्या एका ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुमची एक ड्रीम ब्रांच मिळवण्यासाठी कोणता एक बेस्ट स्ट्रॅटेजी, बेस्ट अल्गोरिदम ठरू शकतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल एक पहिली गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला की अजिबात काळजी करायची नाही, कारण आता जे मार्क्स वगैरे आले आहेत तर हे चेंज होणार नाहीये. मग आपल्याला काय करायची, कोणती गोष्ट, तर रिझल्टची वाट पाहायची आहे. रिझल्टची वाट पाहायची आहे. सेकंड अटेम्प्ट जर दिला असेल तर सेकंड अटेम्प्टच्या आन्सर कीची आणि सेकंड अटेम्प्टच्या रिझल्टची वाट पाहायची. ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये रिझल्ट येईल त्याच वेळेस आपण क्लिअरली सांगू शकतो की तुम्ही कशा पद्धतीचा डिसिजन घेतला पाहिजे. कारण मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल हे एक आपण प्रेडिक्ट करतो, ते ऍक्च्युअल नंबर्स नसतात. बरोबर आहे. मग त्यासाठी रिझल्टची वाट पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बेस्ट काउन्सिलिंग आणि एक बेस्ट तुम्हाला जर गायडन्स कोणी देत असेल, ओके, म्हणजे एखादा पर्टिक्युलर माणूस असेल, तो 4 ते 5 त्या फील्डमध्ये वर्ष असेल आणि तो जर तुम्हाला गायडन्स देत असेल व्यवस्थितरित्या, तर तुमचं नक्कीच एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार आहे. कारण ही जी स्टेप आहे, ओके, कॉलेज सिलेक्शन असेल, ब्रांच सिलेक्शन असेल आणि त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म असेल, ही जी स्टेप आहे त्याच्यामध्ये बरेचसे मुलं गडबडतात, बरेचसे मुलं मिस्टेक करून बसतात. इव्हन काहींना चांगले मार्क्स सुद्धा असतात, चांगले पर्सेंटाइल सुद्धा असतात, तरीही त्यांना एक असमाधानकारक कॉलेज घ्यावं लागतं. का? तर ही प्रोसेस खूप कॉम्प्लेक्स आहे, बरोबर. पण मी तुमच्यासाठी ती सोपी करून सांगणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. बरं, पहिला मुद्दा क्लिअर झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर ब्रांच किंवा कॉलेज सिलेक्शन जर कमी मार्क्स असतील तर काय केलं पाहिजे. हे पहा, तुम्हाला खूपच चांगले मार्क्स आहेत, ओके, तुम्ही टॉपर आहात, तर ऑब्व्हियसली तुम्हाला टेक ब्रांचेस पाहिजे किंवा समजा जी पाहिजे ती किंवा टेक टॉप कॉलेजेस पाहिजे. पण कमी मार्क्स वाल्यांनी काय करायचंय, मला तर मार्क्स खूप कमी आहेत आणि त्यातल्या त्यात मला टेक ब्रांच पाहिजे, तर मग कसं व्हायचं. त्यात मला CSIT पाहिजे, मग कसं करायचं. किंवा समजा मला टॉपच कॉलेजमध्ये जायचंय, ब्रांच कोणती असू दे, मग त्या पद्धतीने कसं करायचं. त्या सर्वांबद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर हे पहा, ब्रांच कॉम्प्रोमाइज आणि कॉलेज कॉम्प्रोमाइज हे दोन ऑप्शन आपल्या पुढे आहेत. कमी मार्क्स आहेत तर दोन ऑप्शन आहेत. एक तर काय करायचं की ठीक आहे बाबा, तर चांगल्या ठीकठाक कॉलेजमध्ये जायचं, पण ब्रांच कुठली तरी लोअर घ्यायची, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल किंवा समजा इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे ज्या ब्रांच आहेत, ओके, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग असेल, मेटलर्जी असेल, किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल, तर या पद्धतीच्या ब्रांच आपण घेऊ शकतो. त्याला म्हणायचं ब्रांच कॉम्प्रोमाइज. आणि त्याच्यानंतर कॉलेज कॉम्प्रोमाइज म्हणजे काय, तर ठीक आहे, मला CSIT मध्येच जायचंय, पण एक वेळेस ठीक आहे, नाही मला COEP मध्ये नाही लागलं तर मी PICT घेईल, नाही PICT मध्ये लागलं तर VIT घेईल, नाही समजा झील मध्ये लागलं तर मी त्याच्यापेक्षा खालचं कॉलेज घेईल. म्हणजे या पद्धतीला काय म्हणायचं, तर कॉलेज कॉम्प्रोमाइज. आता पूर्णतः तुमच्यावर डिपेंड आहे की हे आपल्याला काय करायचं. फर्स्ट ऑफ ऑल ब्रांच सिलेक्शन हाच एक खूप मोठा मुद्दा आहे, ब्रांच सिलेक्शन. कारण पहा, कॉलेज हे तुमच्यासोबत फक्त 4 वर्ष असतं. किती? 4 वर्ष. एकदा तुमची प्लेसमेंट झाली किंवा तुम्ही त्या कॅम्पसच्या बाहेर पडले तर पुन्हा कॉलेज तुम्हाला कुणीही विचारत नाही. ग्लोबली तुम्हाला काय विचारलं जातं, तर तुमची युनिव्हर्सिटी विचारली जाते. कॉलेज एवढं मॅटर करत नाही आफ्टर 4 इयर. पण म्हणजे ऑफलाईन कॅम्पस ड्राईव्हला जर तुम्ही गेले ऑफ कॅम्पस, तर तिथं कॉलेज जास्त मॅटर करत नाही. पण तुमची ब्रांच ही तुमच्या आयुष्यभर सोबत असते आणि ब्रांच तुम्हाला मॅटर करते. मग हा डिसिजन घेताना आहे ना, तर व्यवस्थित विचारपूर्वक घ्यायचा आहे. फक्त कुणी सांगितलंय, कोणता युट्यूबरचा व्हिडिओ पाहिला आणि लगेच डिसिजन घेतला, असं करायचं नाही. सखोल एकदा माहिती घ्यायची. काय एक्झाम्पल्स आपल्या सभोवताली आहेत का बाबा? काय असं आपला दादा, आपली दीदी आहे की ज्यांनी कॉलेज कॉम्प्रोमाइज केलं किंवा ब्रांच कॉम्प्रोमाइज केलं आणि त्यांना काही डिफिकल्टी वगैरे फेस करायला लागल्या आहेत का? तर सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. कारण पहा, 4 वर्ष तुम्ही काय करणार आहेत ना, तर ते आत्ताच्या 2 ते 3 महिन्यावर ठरेल, म्हणजे तुमच्या या प्रोसेसवर ठरणार आहे, बरोबर. मग या 2 ते 3 महिन्यात आपल्याला हलगर्जीपणा करून चालणार नाही किंवा वेंधळेपणा करून चालणार नाही. याच्यामध्ये आपल्याला काय, तर शार्प माइंडनेच हा गेम खेळावा लागणार आहे. कारण पहा, आतापर्यंत तुम्ही मार्क्स आणले व्यवस्थित, ठीक आहे, काही हरकत नाही. पण इथून पुढची जी प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस खूप मेन आहे. मग ह्या दोन्ही गोष्टीवर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बरं, त्याच्यानंतर ना आणखीन काही मुलाच्या मनामध्ये डाऊट काय येतो, की मी ड्रॉप घेऊ का? मी ड्रॉप घेऊ का? आता हे पहा, ड्रॉप घेणं काही चुकीचं नाहीये. काही एक प्रॉब्लेम नाहीये. पण मी बऱ्याचशा मुलांना सांगतो, की ड्रॉप नका घेऊ. कारण एक सिंपल उद्दिष्ट असतं, की टाईम. ज्यावेळेस तुम्ही ड्रॉप घेता तर ते 1 वर्ष तुम्ही लॅगिंगमध्ये चालता. तुमचे मित्र-मैत्रीण फर्स्ट इयरमध्ये गेलेले असते, त्यावेळेस तुम्ही CETच करत असता. ते सेकंड इयरमध्ये जातात, त्यावेळेस कुठं तुम्ही फर्स्ट इयरमध्ये येता. 1 वर्ष लॅगिंगमध्ये चालता. बरं, चालेना का काय होईना. पण एका वर्षात तुमची तिकडे 25% इंजिनिअरिंग संपते. बरोबर. मग ही पण गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर ड्रॉप घेणं बेस्ट का आहे, किंवा समजा सांगतो, की एक पॉझिटिव्ह साइड काय आहे त्याची, की काही अशी मिस्टेक झाली असेल आपल्याकडनं, आपल्यात पोटेन्शियल खूप आहे. तुम्हाला वाटतं तुमच्यात पोटेन्शियल आहे, तर मग तुम्ही ड्रॉप घ्या. आता हा जो विचार आहे ना, तर हा कधी करायचा आपल्याला,
रिझल्टच्या नंतर किंवा रिझल्टच्या नंतर नाही तर पुन्हा तुमची कॉलेज जी अलॉटमेंट आहे एखादं पर्टिक्युलर कॉलेज मिळू देत तुम्हाला. आता जे मार्क्स पडलेत ना तर ह्या प्रोसेसमध्ये एखादं पर्टिक्युलर कॉलेज मिळू देत आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड करू की ऍडमिशन घ्यायचं की ड्रॉप घ्यायचं. सध्या ड्रॉप घ्यायच्या विचारात तुम्ही पडू नका. सध्या फक्त एकच गोष्ट फोकस करा. तुमचे डॉक्युमेंट्स असतील ह्या काय ज्या गोष्टी आहेत ओके तर ह्या कम्प्लीट करा. त्याच्यानंतर मी डॉक्युमेंट्सवर तर व्हिडिओ बनवणार आहे काय काय लागतंय काय काय नाही ओके. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अगोदर कम्प्लीट करा. आता ड्रॉप वगैरे घ्यायच्या गोष्टी तुम्ही पडू नका. रिझल्ट लागल्याच्या नंतर किंवा आपल्याला एक चांगलं कॉलेज किंवा एक कॉलेज अलॉट झाल्याच्या नंतर आपण ठरवूया की बाबा मला जमेल का इथं करायला की त्याच्यापेक्षा मी 1 वर्ष अजून देऊ आणि चांगली इम्प्रुव्हमेंट करू. तर मग ह्या पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि तुम्हाला याचा आन्सर मिळालाच असेल. बरं त्याच्यानंतर ना आणखीन काय तर आणखीन महत्वाची गोष्ट किंवा मला तुमच्यासोबत एक अतिशय खतरनाक रिझल्ट शेअर करायचा आहे. तो म्हणजे लास्ट इयर आमच्या काउन्सिलिंगमध्ये 2025 ला लास्ट इयर एक मुलगी होती 22% होते फक्त 22%. तर ओबीसी कॅटेगरीची मुलगी होती तर 22% वर तिला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळालं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऑब्व्हियसली नॉन ऑटोनॉमस कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळाली. आता माझी डिग्री सुद्धा नॉन ऑटोनॉमस कॉलेजला ज्यावेळेस मी पीआयसीटी मध्ये होतो त्यावेळेस पीआयसीटी देखील नॉन ऑटोनॉमस होतं. म्हणजे त्या मुलीची आणि माझी डिग्री सेमच आहे. मग फरक काय आला इथं तर फरक कॉलेजचा आला. तर मला सांगा मी तुम्हाला हे कॉलेज सजेस्ट करणार नाहीये. कारण त्या मुलीचा हट्ट होता की मला सीएस किंवा आयटीच घ्यायचंय. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही काउन्सिलिंग केली की 22% मिळालं. आणि तुम्हालाही तुमचाही तसा हट्ट असेल तर आम्ही नक्की पूर्ण करणार. त्यासाठी आपल्या काउन्सिलिंगचा वेट करा. आपण जून महिन्यामध्ये काउन्सिलिंग लॉन्च करणार. एक 5-6 दिवसामध्येच आपण तुमच्यासाठी काउन्सिलिंग घेऊन येतोय. पण मी तुम्हाला हे कॉलेज सजेस्ट करणार नाही. याच्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगणार की बाबा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल घे आणि एक ठीक-ठाक टियर 2 च्या कॉलेजमध्ये जा. ह्या पद्धतीची काउन्सिलिंग मी तुमची करणार. ठीक आहे. तुमचा हट्टही पूर्ण केला जाईल किंवा तुमच्या ज्या मागण्या असतात त्या सुद्धा पूर्ण केल्या जातील. पण एक परफेक्ट अप्रोच आपण इथं ठेवणार आहोत. ओके. त्याच्यानंतर ना आणखीन एक मार्केटमध्ये असणारा स्कॅम किंवा एक गोष्ट ती म्हणजे आहे प्रोव्हिजनल ऍडमिशन. आता तुम्हाला कॉल यायला सुरुवात होणार. कॉल यायला. मी या पर्टिक्युलर कॉलेजमधनं बोलतो आणि स्टुडंटच बोलतोय का? असं आमचं कॉलेज आहे. त्याचबरोबर ह्या ब्रांचेस आम्ही ऑफर करतो. एवढ्याचं लास्टचं पॅकेज गेलं, एवढं हे झालं. आता तुम्ही ऍडमिशन तुमचं कन्फर्म करून ठेवा. डॉक्युमेंट्स नंतर न द्या. असा तसा स्कॅम हा मार्केटमध्ये होतो. कॉलेजेस करतात. पण मला एक सिंपल म्हणायचं, कधी पी-आय-सी-टी कडनं तुम्हाला फोन येईल का? नाही येणार. सी-ओ-ई-पी कडनं येईल का? तर नाही येणार. व्ही-जे-टी-आय कडनं येईल का? तर नाही येणार. कारण त्यांच्यावर ऑलरेडी सीट आहे. पहिल्या राउंडमध्ये सगळ्या फुल होतात. बरोबर आहे. कॉलेज कोण करतं फोन? तर या पद्धतीचे कॉलेज की ज्यांना मुलांची अतिशय कमतरता आहे की मुलं तिथं जात नाहीत. मग ते कॉलेज मुलांना फोन करतात आणि हे कॉलेजेस काय करतात सांगू? तर हे कॉलेजेस तुमचं ऍडमिशन करून घेतात. ओके. प्रोव्हिजनल ऍडमिशन करून घेतात. डॉक्युमेंट्स जमा करून घेतात. पण ज्यावेळेस तुम्ही कॅम्पमध्ये जाता किंवा अशा पद्धतीने कुठे जाता, डॉक्युमेंटची तुम्हाला गरज पडते, तर त्यावेळेस हे डॉक्युमेंट देत नाहीत आणि तुम्हाला तिथं ऍडमिशन हे घ्यावंच लागतं. जबरदस्तीने घ्यावंच लागतं. त्याच्यामुळे ह्या स्कॅममध्ये तुम्हाला फसायचं नाहीये. आपली जी कॅपची प्रोसेस आहे ना, तर त्या कॅपच्या प्रोसेसवरच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि एका चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचंय. मग आय होप तुम्हाला सगळे मुद्दे व्यवस्थितरित्या समजले असतील. आपण काय काय तुम्हाला सांगितलं, की फर्स्ट ऑफ ऑल अजिबात काळजी करायची नाही. आपण आहोत तुमच्यासाठी एक चांगला प्लॅन जर तुमच्याकडे असेल, एक चांगला रूट जर तुमच्याकडे असेल, तर नक्कीच तुम्हाला एक चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रांच मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन केला. काय तर एकतर ब्रांच कॉम्प्रोमाइज करून किंवा कॉलेज कॉम्प्रोमाइज करून आपण लो पर्सेंटाईलवर सुद्धा एक चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रांच मिळवू शकतो. त्याच्यानंतर ना ड्रॉप घ्यायचा विचार तुमच्या मनामध्ये होता. त्याबद्दलही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय. त्याचबरोबर प्रोव्हिजनल ऍडमिशन म्हणजे काय किंवा त्याच्या स्कॅममध्ये आपल्याला पडायचं नाहीये. कोणत्याही कॉलेजचा फोन वगैरे आला, तर त्यांना सरळ सांगायचं की आम्ही कॅप राउंडमधनं ऍडमिशन घेणार आहोत. बस त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणतं कॉलेज नाही पाहिजे किंवा स्कॉलरशिप वगैरेला सुद्धा थोडेसे प्रॉब्लेम तुम्हाला इथं येतात. बरोबर. मग आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्यात. कमी मार्क्स आलेत, अजिबात घाबरायचं नाही. अजून रिझल्ट यायचा बाकी आहे. कमी मार्क्सवर देखील चांगलं पर्सेंटाइल तुम्हाला हे मिळू शकतं. त्याचबरोबर प्रोव्हिजनल ऍडमिशन किंवा दुसरी कोणती युनिव्हर्सिटी वगैरे असेल, वेल्लोर वगैरे भरपूर ठिकाणाहून मुलांना फोन येतात, की बाबा आमच्याकडे आहेत सीट, बी करा, हे करा, ते करा, टॉप प्लेसमेंट. त्याच्या बळी पडू नका. लास्ट इयर खूप मुलं त्याच्या बळी पडले आणि आता ते पश्चाताप करतायत. त्याच्यामुळे या कॅपच्या ऍडमिशन मधूनच आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय. ऑल द बेस्ट.